नमस्कार, महत्वाची बातमी समोर येते। हंगीरगेच्या 2 सुपुत्रांचा उद्या सेवापूर्ती सन्मान। आमदारांसह जिल्ह्यातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती। केदारलिंगम मंदिरात सोहळा। सेवानिवृत्ती म्हणजे शासकीय सेवेचा शेवट, पण कर्तृत्वांचा शेवट नाही, याचा प्रत्यय उद्या गुरुवारी हंगीरगे गाव अनुभवणार आहे। हंगीरगे गावचे सुपुत्र उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब दगडू लांडगे आणि ग्रामपंचायत अधिकारी बी भीषण शिवाजी सावंत या दोघांनी 31 मे 2026 रोजी 30 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली। त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समस्त ग्रामपंचायत हंगीरगेच्या वतीने गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता केदारलिंगम मंदिरात भव्य सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या बांधावरचा अधिकारी आणि गावच्या विकासाचा शिल्पकार बाळासाहेब लांडगे यांनी कृषी अधिकारी म्हणून सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम केलं। पीक नियोजन, कीट यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे। तर बी भीषण सावंत यांनी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हंगीरगेच्या पाणी योजना, रस्ते, घरकुल यासारख्या योजना प्रत्यक्ष जमिनीवर उतरून गावाला आदर्श गाव बनवले आहे। आमदारांसह मान्यवरांची मंडळी या सोहळ्यासाठी आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, माजी आमदार विक्रमदादा सावंत हेही उपस्थित पाहुणे म्हणून लाभणार आहेत। याशिवाय माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, जिल्हा परिषद सदस्या संगीता आबा मोटे, सभापती पूनम इंगवले, गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी, सरपंच नितीन सावंत, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी धर्मेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। प्रबोधन आणि वृक्षारोपण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एडवे गुरुजी व बिदरकर गुरुजी यांची डोळे असून आंधळे कसे गावासाठी काय पण ही प्रबोधनवर लघु नाटिका सादर होणार आहे। तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात येणार आहे। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने देवराव पुकळे, गुंडोपंत भुजले, बबनराव अठराबुद्धे आदींचाही सन्मान करण्यात येणार आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।